गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. सकाळ सकाळ 9 वाजता आम्ही कुठे निघालोय? आम्ही निघालोय आता सांगवीला. आईच्या मामीला ॲडमिट केले दवाखान्यात, तिथं भेटायला चाललोय. आणि ताईचं पण घर तिथंच आहे. पहिले ताईच्या घरी जाऊ, नाश्ता वगैरे घेऊन मग पुढे जायचं प्लॅन आहे. बघू आता. सकाळ सकाळ ट्रॅफिक नसलं ना भारी वाटतं बघा. एकदम सगळे रस्ते क्लिअर अँड कट. नारळ पाणी घेतले पण पीत नाही वाटते. तो नाही पीत, चांगलं नाही लागलं. नको गोड आहे, जर पे तू पी ना. नको पे जी. काय नव्हतं पे. मम्मा वन पी. हे बघ, हे पे, हे गोड पे. हा पे 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 पे. गो पाणी बघा. हा पिते पिते. हे बघा इथून घेते नारळ. इथं गाडी पार्क केली. डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटी आणि हॉस्पिटल आहे, चांगलं बनवलंय. पिंपरी चिंचवड. गाईज आम्ही निघालो आता रिटर्न. इवन झोपलाय मागं. त्याला सकाळी लवकर उठवलं 8 वाजताच. चिडचिड करत होता, आता झोपला डायरेक्ट. गाईज प्रियांकाच्या हातात बॉक्स दिसत असेल तर तिने काय ऑर्डर केलं आहे बघा. आता अनबॉक्स करते ती. प्रियांकाच्या तोंडून आहे का काय आहे ते बघ, दाखवू डायरेक्ट आपण त्यांना. येस, सबस्क्रायबरना क्युरियोसिटी बघा. कारण हे पार्सल मी नाही ऑर्डर केलं, हे प्रियांकाने केलं आहे. ती किती खुश आहे बघा. येस, धाड 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 करून काढते. बुक्स. हे बघा पुस्तकं आणलेत. बच्चा स्टडी विल स्टार्ट स्टडिंग फ्रॉम दिस, असं आम्हाला वाटतंय. आणि हे बघा Let's पुस्तकं see. ऑर्डर केलेत ते लहान बाळासाठी, ABC वाला. विवांसाठी. हां, विथ फोटोग्राफ्स. पहिलं पुस्तक ठीक हे आहे. आम्ही शेवटी प्राईस सांगतो. पहिलं पुस्तकं बघून घ्या किती पुस्तक आहे. सेकंड वाईल्ड ॲनिमल्सचे फोटोज. वाईल्ड ॲनिमल म्हणजे आपले हिंसक प्राणी. कळतं. आणि तिसरं पुस्तक फ्रुट्स अच्छा फ्रुट्स विथ फोटोज. हां. फोर्थ नंबर्स नंबर्स. विथ दीज डायग्राम्स. आणि प्रियांकानेच ऑर्डर केलं, मला माहीत पण नाही आहे. येस, दीज आर व्हेजिटेबल्स. फळभाज्या त्यांचं पुस्तक आहे. असे. हां. ठीक आहे. आणि शेवटचं आणि पुस्तक आहे birds. पक्षी. याच्यात मराठीचा एखादा असतं तर मला आनंद झाला असता, पण करूयात. त्याला लगेच आणि त्याच्यावर प्राईस किती? मध्ये पहिले हे विचारतात, मराठीमध्ये लगेच नाही विचारत. बरं याच्यावर प्राईस किती सांग? हे 128ला पडलंय. 128, 128 रुपयाला ही 5 पुस्तकं पडलेत. आता त्याच्यावर बघू आपण प्राईस किती आहे पुस्तकावर. मागच्या साईडला 70 रुपीज. 70 रुपयाला एक पुस्तक. 7×5 = 350 रुपयाचं पुस्तक आहे. पुस्तक आहे ती 5. ती पडलेत प्रियांकाला 128 रुपयाला फक्त. कारण 165ला 165 सॉरी 165 रुपयाला 5 पुस्तकं पडलेत. आणि ते ऑर्डर केले तिने. तिची फेवरेट वेबसाईट आहे मिशो. सगळ्यात स्वस्त दुकान असतं मिशोवर. 6 आहे पुस्तकं. 6 आहे का? सॉरी हां. 6 पुस्तकं ऑर्डर केलेत 165 रुपयाला. म्हणजे एक कितीला पडलं? ऑलमोस्ट 25 रुपयाला. 25 चौक 100. हां. तर असं आहे सगळं गणित. आता विवान बघू किती वाचतोय किती फाडतोय, पण चांगलं गिफ्ट आहे विवानसाठी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, माझा बड्डे 4 दिवसावर आहे. जर तुला काही ऑर्डर करायचं असेल तर कर, म्हणजे 3-4 दिवसात येईलच. तुला जर वाटलं, माझ्याकडे काहीच नाहीये, तुला जर वाटलं गिफ्ट द्यायचं नवऱ्याला तर ऑर्डर करायला 4 दिवस आहे अजून. गिफ्ट देणार नाही मी आत्ताच सांगू. दादा चल चिंगूस. आज आहे 14 तारीख. 19 तारखेला माझा बड्डे आहे. बड्डे आहे भावाचा. चिंगूस बायकोकडून मी काय अपेक्षा ठेवत नाहीये. आणि ठेवू पण नका. आणि हे करण्यापेक्षा आताच आहे ना 70 करा. बरं मला पार्टी दे फक्त हॉटेलमध्ये. हां ते देते.
आता बघा कोणत्या हॉटेलमध्ये घेऊन जाणार मी तिला. शुक्रवारी आम्ही दोघांनी पण सुट्टी टाकलेली आहे. मस्त पुस्तक आहेत, मला आवडलेत. हे बघा 6 पुस्तक आहे. विवान उठल्यावर त्याला गिफ्ट देऊ आपण. काय म्हणते राधिका? हाय कर. हे बघा गाईज, हे काय आहे याचं नाव? एअर फ्रायर यांचं आहे. पूजा, राहुल आणि ओमचं आहे. तर त्यांच्या घरी आम्ही आलोय. एअर फ्रायरमध्ये स्टार्टर काहीतरी व्हेज ट्राय करतो, पनीर टिक्का. आणि फर्स्ट टाइम करतोय ट्राय. लेट सी. आता प्रियांकाला विचारू तिने काय काय टाकलंय त्याच्यात. पनीर, दही शिमला मिर्च, कांदा आणि अजून काय मशरूम आणि हा मसाला काय बनवलाय ग्रेव्हीचा? तेच पनीर टिक्का मसाला, सॉल्ट, चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो. एकदम फुललंय ना. किती होतं ते? जास्त होतं? अर्धा किलो होतं का पनीर? अर्धा किलो. नाही, याची कॅपॅसिटी आहे बरं का. ठीक आहे. जरी आलं तरी वरती. आणि फिलिप्सचं याच्यावर लिहिलंय तसं इन्स्ट्रक्शन करू आम्ही. 200 ग्रॅम 200 डिग्री सेल्सिअस. काही गोष्टी 180 वर आहेत. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल पहिलं पोटॅटो फ्राईज आहे ते 180 डिग्रीवर 11 ते 22 मिनटं ठेवायचं. दुसरं नॉनव्हेज, तिसरं व्हेजीज. इथं काही लिहिलेलं नाही पण ChatGPT वर सगळं एक्सप्लेन केलं त्यांनी. इथे लागत नाही म्हणे ना. लागेल. मेन आयटम राहिला मोझरेला चीज. राहिला ना का आपल्याला ते याच्यात टाकायचं ना पास्ता, त्याच्यासाठी थोडंसं टाक. खरं चालू. समजत का पण ऑन झालं का नाही ते? हे टायमर आहे आणि हे डिग्री. तो व्हाईट लाईट चमकेल का? आवाज येतोय. हे किती आहे? 20 मिनटं ठेवायचं आहे 200 डिग्रीवर. थोडं कमी करू. जळणार नाही ना असं. हे ठीक आहे. 180. ठीक आहे. 180 डिग्री 20 मिनटं ठेवू. बघा 20वर सेट केलं होतं आम्ही. फिरत आता 0वर यायला लागले. काहीतरी टिंग आवाज आला. हे बटन बंद करतो. येस कर. ओढ ना बाई. ओढ. पिझ्झा टाईप झालंय. एकदम भारी झालंय. डायरेक्ट असं करू का? असंच ठेवा. नाही ठेवा तसंच ठेवा. किती फ्रेंच फ्राईज थोडंच टाक ना. पहिलं ते बघ ना कसं झालं. म्हणजे हे मग कमी टाकायला. बिना तेलाचे पोटॅटो फ्राईज करणार आहे आम्ही आता. चीज पोटॅटो फ्राईज. चीज पोटॅटो फ्राईज. कसं झालंय? कमी टाकायचं. बाकीचे मेंबर आहेत. मस्त झाले ना फर्स्ट टाइम. चीज फ्राईज कसं वाटतंय? खाऊन बघ बरं. ओम बघ रे. खालचं मला वाटतंय कच्चे. खाऊन तर बघ. 5-1 मिनिटं लावून देते का? वरचं काढून लाव मग. नाही तर वरचं जळ हे झाले. शिजलंय ना. हा मी तेच म्हणतोय. आतले पण शिजले. एकदा खालचं दिस इज चीज फ्राईज. याच्यात काहीच नाही झालं म्हणजे खराब नाही होते. नाही ते बटर पेपर म्हणून. बटर पेपर म्हणतात का याला? हा मस्त झालंय. गाईज फायनली बनवलेला आहे पास्ता. पहिलं झालं पनीर चिल्ली. सेकंड झालं फ्रेंच फ्राईज, पेरी फ्रेंच फ्राईज. आणि आता थर्ड डिश आहे पास्ता. कसा झालाय? चीजी आहे. हे बघा कढई भरून केलेला आहे पास्ता. मला एवढं नको, मला कमी दे.
मस्त झालंय पास्ता. तो तर आहेच आहे. हे बघा मित्रांनो, विवानला पुस्तकं आणलं नाही, कागद खायची सवय त्यामुळे पुस्तकं पण खातोय. आणि याच्यातलं एक प्रॉब्लेम सांगतो तुम्हाला. ABCDचं पुस्तक आहे. हे बघा, एका पानावर A फॉर ॲपल, B फॉर बॉल, C फॉर कॅट, D फॉर डॉग असं लिहिलंय. आणि जसे जसे तुम्ही पुढे जाल ना, हे बघा QR STUV, STUV म्हणजे एका पानावर त्यांनी 2 बसवले. R नंतर त्यांनी कॉस्ट कटिंग केली. मला ते सुचलं, मी बघत होतो सहज. आणि हे बघा पुढं पण केलं त्यांनी तसं. WXYZ म्हणजे 1 2 3 4 पानं, 4 पानं वाचवलेत त्यांनी. बघितली का कॉस्ट कटिंग. आणि कंपनी ही आहे GOW. मी सर्च करत होतो इंस्टाग्रामवर, नाही सर किती डोकं लावतात बघा ते. कॉस्ट कटिंग म्हणजे 4 पानं ह्या पुस्तकाचे वाचले तर असे समजा हे किती आहेत, 26चं असतं ना लेटरचं. एक समजा 5 पुस्तकं छापले तर 1 पुस्तक फ्री मिळते ज्यांना छापले. काय नाही डोकं. सामान्य माणूस काय म्हणतो, जाऊ द्या काय एवढुशाचं व्हायचं. पण ते बिझनेसमॅन नाही बनू शकत. डिफरन्स आहे. सामान्य माणूस बिझनेसमॅन नाही बनू शकत. तसं नाही म्हणत मी. सामान्य माणसाच्या लक्षात आलं ते म्हणजे बिझनेसमॅनचं लक्ष नाही. म्हणजे माझ्यात बी एक बिझनेसमॅन आहे. माझ्या ते लक्षात आलं 4 पानं त्यांनी वाचवली म्हणजे हे बघ खायला लागलाय बघा. त्याला नाही म्हणावं. त्याला ते औषध चालू केलंय तरी पण तो खातोय. त्याच्यात ते कॅल्शियम कमी वाटते. दगड खात होता पण आता बंद झालाय खायचं नाही. पेपर खातोय, काही खातोय. चलो गाईज, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग इथं संपू. उद्या आहे ऑफिस. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, टेक केअर, सी यू, बाय.